मला सांगायचंय तुम्हाला, 1 तासामध्ये फक्त तुम्हाला मी गजानन महाराजच सांगणार आहे. महाराज थोडा दादा इको दे याला, थोडासा असा आवाज पसरला पाहिजे. 600 किलोमीटर प्रवास करून खूप दुरून दादा मी आलेलो आहे. तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला रडवण्यासाठी, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून नाही आलो. मनोरंजन करायचं असलं तर सर्कस कमी नाहीत महाराज. ही परंपरा तुमच्या आणि माझ्या घरची नाही, ही आपल्या मायबापाच्या घरची परंपरा आहे. बरं, ही संतांच्या घरची परंपरा आहे. साधू संत सांगतात ते आपल्याला की कीर्तन, भजन, प्रवचन हे हसण्यासाठी, रडण्यासाठी तुम्हाला दिलं नाही. औराड्याला संसार मोकळाच पडलाय तुम्हा आम्हाला, परंतु कीर्तन, भजन हे हरिरूप होण्यासाठी. बरं, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होया हरी रूप, होया हरी रूप, होया हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होया हरी रूप, होया हरी रूप, होया हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. हरिरूप ध्यानी, हरिरूप म्हणे, एका जनार्दनी हरी बोल. याच्या पुढे जाऊन सांगू, याच कीर्तनाद्वारे साधू संतांनी देवाला ऋणी केले. बरं का पाटील, याच कीर्तनाद्वारे. अहो, ज्ञानोबरायांनी देव ऋणी केला. ज्ञानोबराय समाधीस्थ होत असताना महाराज देवानी रडावं. तुकोबरायांनी देव ऋणी केला. अहो, तुकोबरायांनी घेण्यासाठी विमान आलं. याच्या पुढे जाऊन सांगू, नाथबाबांनी देव ऋणी केला. नाथबाबांच्या घरी देवाने चाकरी करावी. तसं महाराज देवमूर्ती संत आपल्या शेगाव मध्ये अवतरीण झाले आणि अवतार कार्य त्यांचं असल्यानंतर आज महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण राहत आहोत, वागत आहोत. महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर अलौकिक असे चमत्कार महाराजांच्या जीवनामध्ये घडलेलेच आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु कीर्तन ही अशी जागा आहे, देवाला जिथं ऋणी करता येतं अशी कीर्तन आहे. महाराज सांगतात, ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तन, ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देव, भाग्य तरी ऋणी देव. ब्रह्मभूत काय होतसे कीर्तन, ब्रह्मभूत काय होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देव, ओ भाग्य तरी ऋणी देव. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा. देवाला ऋणी याच कीर्तनाद्वारे करता येतं. ठीक आहे महाराज. मग आज 4था दिवस असल्यामुळे आपण संतपर प्रकरणातील अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते, बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय काम धेनू. महाराज गोड असं चिंतन करतात ते. महाराज सांगतात आहे, एखादी गाय, म्हैस असेल, भरपूर जर दूध द्यायला लागली तर ती काय कामधेनूची बरोबरी करू शकते का? तसं आपण सामान्य जीव आहोत. आपण काय देवाला सुद्धा संतांच्या बरोबरी करता येत नाही महाराज. त्यामुळे संत एवढे अलौकिक असे आहेत. अहो, संत जड जीवांचा उद्धार व्हावा याकरताच अवतार घेतात आणि आपल्या संबंधाने आपल्या जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून संत अवतरित होतात. म्हणूनच संत सांगतात की बाबा, संताचा महिमा एवढा आगाध आहे, संताचा महिमा कळण्यासाठी सामान्य जीवाला संताचा महिमा कळणार नाही, त्याच्यासाठी संतच व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा नाही येईल कळो. अशा तुमच्या आमच्या जीवाला संताचा महिमा कळणार नाही. बरं महाराज, मग पहिला प्रश्न असा निर्माण होतोय की संत म्हणायचं कुणाला? संताची काही लक्षणं आम्हाला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे महाराज, संताचं येण्याचं प्रयोजन आम्हाला सांगा. आणि तिसरा प्रश्न तुकोबरायांना साधक करतात की संत गेल्यानंतर जीवाला काय लाभ आहे? विठ्ठल विठ्ठल. संत म्हणायचं कोणाला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्याला, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. महाराज सांगतात, तेच संत आहेत ज्यांचा हेत विठ्ठल झालेला आहे, ज्यांचा विषय नारायण झालेला आहे, त्यांना संत म्हणायचं. भगवत नामाशिवाय त्यांच्या मुखामध्ये काहीच येत नाही अशा साधकाला आपण संत पदाची उपाधी देतो. बरं ठीक आहे महाराज, अजून काही लक्षण आहेत का? महाराज सांगतात, संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर
मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पूर्णत्वाला जाते, त्याला संत म्हणतात. महाराज सांगतात गोड चिंतन आहे. कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर जे जे काही मागितलं ते मिळतं, परंतु टिकतं असं नाही. काय मागो जीवाला त्याची सुद्धा अक्कल नाही, परंतु मिळतं पण टिकतं असं नाही. परंतु संतांच्या साधूच्या संगतीमध्ये बसल्यानंतर मनामध्ये कुठली जरी इच्छा आली तरी इच्छा सांगायच्या आधी ती पूर्णत्वाला जाते, त्याला संत म्हणायचं. एकनाथ बाबा सांगतात एका जनार्दनी संत, 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 पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, इन साधती साधने, इन साधती साधने, इन साधती साधने, इन साधती साधने, इने साधती साधने, इने साधती साधने, साधती साधने, इने साधती साधने, साधती साधने, साधती साधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. जे आपल्या मनातलं चालतात, मनातली इच्छा परिपूर्णत्वाला नेतात, त्यांना संत म्हणायचं, त्यांना साधू म्हणायचं. ठीक आहे महाराज, संत म्हणायचं असं आम्हाला कळालं. परंतु संत संत कशासाठी अवतरित होतात, त्यांचं येण्याचं प्रयोजन काय? तर 3 प्रकारचे जीव जन्माला येतात. पहिला जीव आहे मानवाचा, दुसरे देव आणि तिसरे संत. मग मानवाच्या जीवनाचा विचार केला तर ज्ञानोबा सांगतात उपजेते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. 84 लाख युनींचा जन्म घेणे मानवाला, आणि पुन्हा या जन्मात याची दी ही गडे देवाचे भजन. या जर जन्मात भजन कीर्तन केलं नाही महाराज, पुन्हा पहिल्या 0 पासून जायचं आणि 84 लाख युनी भोगायच्या महाराज. मानवाचा जन्म. तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात वृक्ष जाणी जे फळे, मनुष्य जाणी जे बोले, आणि भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. वृक्ष कशावरनं ओळखायचं तर त्याच्या फळावरनं ओळखायचं. मनुष्य कशावरनं ओळखायचा तर बोलण्यावरनं ओळखायचं. आपल्या शरीरामध्ये 3 अग्नी आहेत. इथं जो बसलाय ना त्याला काय म्हणायचं महाराज, ध्यान देऊन कीर्तन आहेत ना जागी सगळे, हा बोलत चला. ह्या अग्नीला म्हणायचं क्रोधाग्नी. काय म्हणायचं? क्रोधाग्नी. ह्याला मुखाग्नी म्हणायचं. काय म्हणायचं? मुखाग्नी. आणि मग अशी जठराग्नी तुमचा प्रज्वलित झाला होता म्हणून सगळे जीवन आले का नाही. जठराग्नी हा अग्नी तर एवढा भयंकर आहे महाराज, हा जर सुटला ना ताबा तर ह्याने पुढच्या माणसाचं काहीच कापलं जातं. बरं माणूस दुरावतो, त्याला मुखाग्नी म्हणतात. म्हणून ज्ञानोबा सांगतात साचा आणि मवाळ, मितोले आणि रसाळ, शब्द जैशी कल्लो अमृताची. म्हणून माणसं दुरावतात, एवढा हा मुखाग्नी वाईट आहे. पण साधू संत सांगतात आपल्याला की बाबा या वाणीतून मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. हा जन्म पुन्हा नाही बरं का, देवाचं भजन करा, साधूचं चिंतन करा. याच्या पुढे जाऊन संत सांगतात, काय सांगतात तुकोबरा, देवाचा जन्म. आता देवाचा जन्म होत नसतो, देवाला अवताराला आणावं लागतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पायसी भक्तजना. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुराचार माजतो, अधर्म माजतो, तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो महाराज. सर्वांना ज्ञात आहे. संताच्या जीवनाचा विचार केला तर संताचं यानं आणि जाणं हे स्वतंत्र आहे. संताला जन्माला घालणार कोणी नाही आणि त्यांना पाठवणारे कोणी नाही महाराज. तुकोबराय सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोला आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी झाडू संसाची मार्ग, आडराणी वल्ल जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला
संतांचे मार्ग आडराणी वर्णे जग झाडू संतांचे मार्ग आडराणी वर्णे जग जग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कुठून आलो आम्ही? वैकुंठातून. संत आले वरल्या दिंडी. संताला येणं जाणं संताचं स्वतंत्र आहे. तुमच्या आमच्यासारखं देवासारखं नाही संताचं काम. अहो ते पहिलंच वैकुंठवासी आहेत. त्यांना वैकुंठवासी लावायची गरज नाही आपल्यासारखं. किती जरी पेदाडा मेला आपल्या गावात त्याला कैलासवासी, त्याला वैकुंठवासी. कुठं चाललंय जग? महाराज मी पेताड्याचे कीर्तन घ्यायचीच बंद केले. मी घेत नाही. ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्यांनी निस्सिम भक्ती केली, ज्यांनी निस्सिम वारकरी, ज्यांनी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली, शेगावची गजानन महाराजांची वारी केली, अशाच संताचा अशाच वारकऱ्याचं आपण या मुखातून गुणनाम करायचं. संत सांगतात आपल्याला. ह्या गादीवरनं आमच्या उपाध्यासरांना म्हणलं, सर कार्यक्रम एवढा सुंदर करत आहात, काही ह्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का? कोणाचे नाव घ्यायचे का? उपाध्याय सर म्हणले, सर कोणाचंच नाव घ्यायचं नाही महाराज म्हणले. बरोबर आहे त्यांचं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज. वा. कुणाचंच नाव घ्यायचं नाही म्हणले बनकर महाराज. का? अहो इथं साधू संत सांगतात आपल्याला. काय सांगतात साधू संत? वर्णाविती थोरी एक विठ्ठलाची कीर्ती मानवाची करू नये. कीर्ती मानवाची करू नये. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची. अहो ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातले ना, तुका म्हणे आम्हा अनाथ कारण पंढरी निर्माण केली देव. आपल्या जडजीवांचा उद्धार व्हावा म्हणून इथं शेगाव महाराज गजानन महाराजांचं स्थान आहे. इथं धाकटी पंढरी म्हणतात. बरोबर की नाही? ही जी पंढरी निर्माण केली नाही, जडजीवांच्या उद्धाराकरता केले, कोणाचं नाव घेण्यासाठी केले नाही. बरं, माफी मागून एक वाक्य बोलतो. इथं साधू संताचंच गुणनाम गावं, देवाचं चरित्र गावं, इतर कोणाचं चरित्र गाव नाही. ठीक आहे महाराज. संताचं येण्याचं प्रयोजन आम्हाला कळालं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना. कळालं महाराज. संत जन्माला येतात. भरपूर ढग आहे. महाराज सांगतात संत गेल्यानंतर जीवाला लाभ काय? का तुकोबर आहे? खरंच संत गेल्यावर जीवाला लाभ आहे का? अहो संत तर गेले ना. गजानन महाराज ज्या काळामध्ये अस्तित्वात होते त्या काळात आम्ही जन्म घेतला नाही. मग आम्हाला साधूची संगत कशी घडल? आम्हाला संतांची संगत कशी घडल? आम्हाला देवाची प्राप्ती कशी होईल? कारण की 2026चा जर विचार केला गजानन महाराज, बरं उपाध्याय सर, 2026चा जर विचार केला तर महाराज संताची प्राप्ती होणं अशक्य आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय? संताच्या जीवनाचा विचार केला, अलौकिक असे चमत्कार साधू संतांनी केले. मग 2026चा विचार केला तर सर्कस मध्ये कमीत का चमत्कार करणारे? मग आम्ही काय त्यांना संत म्हणायचं? तुकोबराय नाही म्हणतात. तुकोबराय म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप. अहो 2026चा विचार केला तर असे संत होणे नाही. बरं तुकोबराय तर खंडन करतात. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बोला. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जटे करुणा के, परी जग जटे करुणा के, हे परी जग जटे करुणा के. ऐसे वर्म दावे नारायण, ऐसे वर्म दावे नारायण, नारायण दावे नारायण. काय आवाज आहे? काय साथीच्या माणसं मिळाले? ऐसे वर्म माझं दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगटवणे. साधूची संताची भेट होणं कलियुगामध्ये अशक्य आहे. मग तुकोबर आहे. मग संताच्या काळामध्ये आम्ही जन्म घेतला नाही. मग संताचा महिमा आम्हाला कळण्यासाठी संत तर गेले, मग जीवाला लाभ कसा? तुकोबर आहे म्हणतात संत गेल्यानंतर जीवाला लाभ होणार, होणार आणि होणारच. तो कसा काय? तर संत गेल्यानंतर 3 गोष्टी मागे राहतात महाराज. एक, संताची कीर्ती मागे राहते. संताची कीर्ती मागे राहते. 2, संताचं ज्ञान मागे राहतं. आणि 3, संताची समाधी मागे राहते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. संत गेल्यानंतर संताची कीर्ती मागे राहते.
कसं काय महाराज, कीर्ती गायल्यानंतर आम्हाला काय लाभ आहे? तुकोबराय म्हणतात लाभ होणार. तुकोबराय सांगतात आपल्याला, संत जेव्हा जातात तेव्हा त्यांची गुणनाम कीर्ती आपल्या मागे शिल्लक राहते. त्यांच्या कीर्तीचं जर आपण गुणगान केलं तर संताची कृपादृष्टी आपल्यावर होते. तुकोबराय सांगतात, कृपादान केले संती कल्पांती ते सरेना. ते जिथं कुठं असतील तिथून आपल्यावर कृपा करतात. याच्या पुढे जाऊन सांगू, संताची कृपा होण्यासाठी, साधूची कृपा होण्यासाठी पहिलं अंतकरण शुद्ध पाहिजे महाराज. तुम्ही म्हणाल आमचं काही शुद्ध नाही का, काही काय बोलून राहिले. अंतकरण शुद्ध होण्यासाठी, भगवत नामाची प्राप्ती करण्यासाठी, साधूची संगती होण्यासाठी आपल्याकडे 4 गोष्टींचा मोह टाळला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, अहो हरिपाठाच्या सुरुवातीलाच सांगतात, आसुनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. पहिला जरी घेतला तरी महाराज 4 सांगायची गरज नाही तुम्हाला, पहिलाच घ्या. संसारी असावे आणि आसुनी नसावे. संसारात आपण काय झाले, इथं येणारा बुवा सांगतोय संसार बाबा दुःखमय असे तसे. आपण संसार तर करू लागलो, बुवाचा सुटल्यानंतर आपलं कुठं सुटणार आहे? आपण तर संसार करूच लागलो महाराज, मग इथं फक्त आवर्तन चालू. संसार सोडा असं नाही म्हणलं माऊलीने. आसुनी संसारी, संसारात असावा परंतु आसून नसल्यासारखं. पक्षी अंगणी उतराली, पक्षी अंगणी उतराली, पक्षी अंगणी उतराली, पक्षी अंगणी उतराली. कैसे हजारे संसारी, कैसे हजारे संसारी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून पाहुणा आला म्हणून काय 4-5 दिवस राहिला ठीक आहे, महिनाभर ठेवायचा. 4-5 दिवसासाठी पाहुणे ठेव. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून या गेला. सकाळी कधी पूर्वी पाहुणे यायचे गजानन बुवा, पाहुणे यायचे बरं, आणि सकाळच्यालाच महाराज तिकडं जरा मोकळ होऊन येतो म्हणून तिकडच्या तिकडच गायब व्हायचे. दुसरं गाव त्याला काय. अहो वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून या गेला, तैसे असावे संसारी. इथं महाराज आकर्षण ठेवून बसू नका संसाराचं. संसार कुणाचाच खरा झाला नाही. अहो तुकोबरायचा जर संसार खरा झाला असता तर कशाला महाराज डोंगरा जाऊन बसले असते. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य. वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी, धवैल जग धवैल जग. चुकविला लाग काही काळाचा, काम क्रोध बंदीखानी, तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अहो संसार साधूचा सुद्धा पूर्ण झाल्यानंतर तुमचा आमचा कसा होईल महाराज. संत सांगतात आपल्याला, इथं संसाराची पूर्णता नाही, त्यामुळे तुम्ही एक करा. संत जे गेल्यात, संताच्या काळात जरी जन्म घेतला नसेल तर त्यांची गुणनाम कीर्ती का गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. त्यांची कीर्ती मागे राहते. बरं तुकोबराय अजून काय राहतं? तुकोबराय सांगतात त्यांचं ज्ञान मागे राहतं. अहो माऊली गेले पण साधकासाठी 4 गोष्टी मागे ठेवून गेल्यात. ज्ञानी भक्तासाठी ज्ञानेश्वरी दिली, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्याच्या पुढे जाऊन सांगू, योग्यासाठी चांगदेव 65 दिली. आपल्या गोरगरीब
आपण रोज काम करणारे माणसं आहेत, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम याच्यासाठी हरिपाठ दिला, अमृतानुभव दिला, तुकोबरायांनी पंचमवेद गाथा दिला, नाथांनी भागवत दिलं. अहो हे ज्ञान दिलं का दिलं? तर भगवत प्राप्तीचा उपाय आपल्याला इतर कुणाला विचारण्यापेक्षा आम्ही ज्या वाटेवर चालत गेलोय त्या वाटेने हे मागे येतील. मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत दे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाचं जर अवलोकन आपण केलं ना तर निश्चित जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, कुणी सांगितलेल्या बुवान आम्मान माऊल्यान गुरु माऊल्या यांच्या मागे लागायची गरज नाही आपल्याला. अहो तिथं आळंदीमध्ये आपला बाप बसलाय, त्या माऊलींच्या सानिध्यामध्ये राहा. आळंदीला जा महाराज, समाधी पुढे डोकं टेकवा. तुकोबाराय नामदेव महाराज आपल्याला वर्णन करतात, धन्य धन्य धरातई, धन्य धन्य धरातई, धन्य धन्य धरातई, धन्य धन्य धरातई. जो याते दृष्टीने हाय, जो याते दृष्टीने हाय, जो याते दृष्टीने हाय, जो याते दृष्टीने हाय, तो वाहत येईल टाय, तो वाहत येईल टाय. वैकुंठ भुवनासी, वैकुंठ भुवाची, वैकुंठ भुवनासी, वैकुंठ भुवाची. धन्य धन्य धरातई, जो याते दृष्टीने आली, याते दृष्टीने आली. धन्य धन्य धरातय, जो याते दृष्टीने आहे तो वाहत येईल टाई वैकुंठ भुवनासी. उपाध्याय सर, त्याला वेगळा पासपोर्ट करायची गरज नाही. नामदेव महाराज सांगतात तू वाहत येईल टाई वैकुंठ भुवनासी. त्याला वेगळा पासपोर्ट विजा काही काढायची गरज नाही. एवढा सुलभ ठाव आपल्याला दिलाय तरी सुद्धा आपण त्यांच्या ज्ञानाचा विचार करू नये. साधू संत सांगतात राहिले ते ज्ञान जगा माझी, नामा म्हणे देवा गेले मुनिजन आणि राहिले ते ज्ञान जगा माझी. पुढे जाऊन साधू सांगतात बरं ठीक आहे महाराज, आता आम्ही कामात गुंतलोय, त्यांच्या ज्ञानाचा विचार करायला आम्हाला वेळ नाही, मग आम्ही करावं काय? आता सांगितलं महाराज समाधीचं दर्शन करा. त्यांच्या समाधीने सुद्धा जीवाला लाभ आहे. बरं, इथं शेगाव जवळ आहे, शेगावला जावं महाराज, सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जावं, आपलं मस्तक महाराजांच्या समाधी पुढे ठेवावं. महाराजांच्या साधक एखादा महाराज समाधी पुढे गेला ना तर गजानन महाराजांची समाधी गदगद हसते. बरं, त्यांना वाटतं अरे माझा भक्त आलाय, अकोल्यावरनं आलाय, मूर्तिजापूरवरनं आलाय. बरं का महाराज, साधूचं चैतन्य समाधीमध्ये जागृत अवस्थेत असतं. संत जरी गेले ना तर त्यांच्या चैतन्याची जी उर्मी मिळते त्या उर्मीचा सुद्धा जीवाला लाभ आहे. साधू संत सांगतात राहिल्या त्या कीर्ती जगमारी, राहिल्या त्या कीर्ती जगमारी. गेले दिगंबर, गेले योगेश्वर अनादीचे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. त्यांच्या समाधीचा सुद्धा जीवाला लाभ आहे. बरं, म्हणून गजानन महाराजच्या समाधीवर नतमस्तक व्हा महाराज. त्यांच्या समाधीतून सुद्धा आपल्या जीवाला लाभ होणार आहे. म्हणून सुलभ ठाव संत सांगतात की संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बरं महाराज, शब्दाद्वारे संताचा महिमा वर्णन करता येत नाही. श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर महाराजांना संत या पदाची उपाधी आपण सर्वांनी दिलेली आहे. मग का हो, श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला, संत पदाने संत रूपाने आपण महाराजांना पाहतो, पण त्यांचा काही पूर्वंपार इतिहास आणि चरित्र भाग आपल्याला आज, मी फक्त तुम्हाला गजानन महाराज सांगणार आहे महाराज, आज दुसरं तुम्हाला काहीच सांगणार नाही. कारण की आपण आलोच त्यांच्या सान्निध्यामध्ये, इतर कुणाचं चरित्र आपलं वर्णन करायचं नाही. बरं, आपल्या सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. संत श्रेष्ठ गजानन महाराज हे शेगावमध्ये देवीदास पाथुरकर यांच्या घराच्या बाहेर उष्टा खात असताना बंकटलाल यास दिसले आणि तिथून पुढचं सगळं चरित्र भाग महाराज गजानन विजय ग्रंथाच्या 21 अध्यायामध्ये सगळं वर्णन आहे. तुम्हाला सगळा ग्रंथ पाठ असावा असं मी गृहीत धरतो. बरं महाराज, मी फक्त 2 दिवसच गजानन विजय वाचला. त्यांना विचार, मला थाटे साहेब म्हणले की महाराजांचं मंदिर आहे.
मग आता सहसा महाराज आपल्या वारकऱ्याला इतर संतांचा महाराज जास्त आपण काही घेत नाही, परंतु 2 दिवस मी फक्त गजानन विजयच वाचत होतो. अलौकिक असे चमत्कार आहेत बरं का. ज्ञानोबरायचं तुकोबरायचं जसं जीवन आहे तसं महाराज गजानन महाराजांचं खूप साम्य जीवन आहे, काही वेगळं नाही. अहो आपल्याला ते पूजनीयच आहेत. विचार करा महाराज, पूर्वंपार इतिहास मला तुम्हाला सांगायचे. श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज हे बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा नावाचा तालुका आहे, आणि त्या मोताळा नावाच्या तालुक्यामध्ये थळ नावाचं गाव आहे, आणि त्या थळ नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी महाराज भवानीराम आणि शारदामाई हे साबळे कुटुंबातील दाम्पत्य होते. त्यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गजानन महाराज की जय. जेवले नाही का तुम्ही? अहो तुम्हाला महाराजांची शपथ आहे, जय एवढा मोठा आला, बिना माझ्या माईकचा आवाज नाही आला पाहिजे, पण तुमचा आवाज आला पाहिजे, एवढं मोठ्याने म्हणा गजानन महाराज की, गजानन महाराज की, गजानन महाराज की. आता टावर खाली रेंज आली बरं. सद्गुरूंच्या जीवनाचा विचार करा तुम्ही. साबळे कुटुंबामध्ये महाराजांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर महाराज अलौकिक असं तेज महाराजांच्या चेहऱ्यावर होतं बरं का. बनकर महाराज दिव्य तेज पुंज, मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलते, असं दिव्य तेज पुंज महाराजांच्या चेहऱ्यावर तेज झळकळत होतं. बराच काळ लोटला महाराज. जसे जसे महाराज मोठे होऊ लागले तसं तसं महाराजांना काही सिद्ध्या प्राप्त होऊ लागल्या. अरिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्त्य, प्राकम्य, ईशत्व आणि वशत्व अशा अष्टसिद्धी महाराजांना प्राप्त झाल्या. बराच काळ लोटला. 5-6 वर्षाचे महाराज झाले. एकदा भवानीराम साबळे गावामध्ये येऊ लागले. गावामध्ये येत असताना पंचाची गावामध्ये चर्चा होऊ लागली, आणि चर्चेचा विषय असा होता की महाराजांचा जो जन्म आहे त्याची तिथी लक्षात घ्या बरं का. म्हणजे असं मान्यता आहे, याचे काही पुरावे सुद्धा आहेत. महाराजांची वंश इथंच विदर्भामध्येच एका माणसाकडे लिखित आहे. तर महाराजांची जी वंशावळ आहे किंवा महाराजांचा जो जन्म आहे, गोकुळ अष्टमीच्या दिवशी 1857 साली महाराजांचा जन्म झालाय. गोकुळ अष्टमीच्या दिवशी जन्मले म्हणून त्यांचं नाव वासुदेव असं ठेवण्यात आले, मूळ नाव. परंतु लाडाने त्यांना गणोबा म्हणायचे सर्व. काय म्हणायचे? तुमचा आवाज कोणाचाच येत नाही. काय म्हणायचे? हा महाराज येतो का आवाज? काय म्हणायचे? हा काय म्हणायचे? गणोबा म्हणायचे. आता त्यांना रेंज खालीच घ्यावं लागेल महाराज, आपल्याला पर्याय नाही. गणोबा म्हणायचे. आणि महाराज भवानीराम गेले गावामध्ये, चर्चा पाहिली. भवानीरामा, अहो काय तुमचा गणोबा नुसतं गावामध्ये दिगंबर फिरतोय, लग्न अवस्थेत फिरतोय, आमच्या बायका लेकरं मुलं त्या ठिकाणी सगळे महाराज गावामध्ये नांदतात, हा जिकडे तिकडे जातो, आमच्या घरामध्ये शिरतो. आता ह्याला लग्न अवस्थेत हा लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या हा मोठा झाल्यावर ह्याच्याकडून काय आदर्श घ्यायचा? आमची लेकरं सुद्धा अशीच दिगंबर म्हणून फिरतील, त्याला आवरा, त्याला सांभाळ. महाराज असं अनेक वेळा भवानीरामांनी, लहान मूर्ती होती समजून सांगितलं, गणोबा असं करू नको. त्याला वस्त्र घालायचे महाराज. 2-3 मिनिटं वस्त्र अंगावर ठेवायचे, आणि 3ऱ्या मिनिटाला महाराज फाडून टाकायचे आणि झाडाला घालून टाकायचे. दिगंबर अवस्था प्राप्त, फकीर साधू प्रमाणे जीवन होतं. 5-6 वर्षाचा वय महाराजांचं. ठेवत नसायचे. एका दिवशी राग अनावर झाला. भवानीरामाने ठरवलं की आता ह्याला महाराज बाहेर काढायचं नाही. धरलं महाराज गणोबाला, फरफटत ओढत नेलं आणि एका अंधाऱ्या खोलीमध्ये ढकलून दिलं महाराज, आणि कुलूप आणि कडी लावून घेतली. बरं, कुलूप लावलं, कडी लावली महाराज त्या ठिकाणी. बस म्हणले मध्ये, तू का आता बाहेर येऊ नको, तुला मी बाहेर सोडणार. रागाच्या पोटी मायबाप करतात बरं. पण त्यांनी सोडलं. सूर्याचा सुद्धा प्रकाश येणार नाही अशा अंधाऱ्या खोलीमध्ये महाराज ते 5-6 वर्षाचं लेकरू डांबलं. आणि पाहिलं महाराज अंधारे खोलीमध्ये महाराज तिथं ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले. परंतु भवानीराम ते कडी कुलूप लावून चाव्या खोसत खोसत महाराज अंगणात आले. अंगणात आले आणि पाहिलं तर काय दिसलं अंगणात? गणोबा खेळताना दिसला. अरे हे कसं होऊ शकतं? आता तर गणोबाला मी माझ्या हाताने कोंडलंय, आणि 2च मिनिटांमध्ये त्या ठिकाणी इथं कसं काय आला गणोबा? जाऊन फिरले महाराज, पळत गेले, कुलूप कडी उघडलं आणि पाहिलं तर गणोबा अशी तिरकी नजर करून महाराजांकडे, भवानीरामांकडे पाहतोय आणि स्मित हास्य करतोय. भवानीरामांना काही कळना. अरे मी आता तर ह्याला कोंडलं आणि 2 रूप कसं काही दिसू लागले. पण भवानीरामांना कळालं की नक्कीच आपण ज्या बालकाला साधारण बालक समजतोय, दिव्य विभूती आपल्या पोटाला जन्माला आली हे त्यांना प्रचिती झाली. संताचा महिमा तो बहुदुर्गम. कारवा नावाचं गाव आहे महाराज इथं जवळ.
कारवा नावाच्या गावामध्ये एकदा महाराज गेले. छोटं वय होतं त्यांचं, जास्त काही मोठी मूर्ती नव्हती, छोटीच मूर्ती होती. असं महाराज चालत 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 कारवा नावाच्या गावामध्ये गेले आणि तिथं महाराज एक दैवी विहीर आहे बरं का गजानन महाराज. त्या दैवी विहिरीचा असा इतिहास आहे, तिथं जे काही नवस मागितला तो नवस पूर्णत्वाला जायचा. म्हणून तिथं लोक काय करायचे, काही मोठं अन्नदान घालायचे. जे का अन्नदान करती ते पावती वैकुंठ राज्य. अन्नदान करायचे, भंडारा करायचे मोठ्या प्रमाणात. महाराज तिथे गेले, बालमूर्ती होती. पाहिलं, अरे हे तर अन्नदान हो राहिलं, आपण काय केलं पाहिजे, काही ना काही वाढण्याचं काम केलं पाहिजे. महाराजांनी लाडूचं टोपलं उचललं पाटील आणि वाढण्यासाठी गेले. पण आपल्यासारखे गावातले लोक चेष्टा करू लागले, गणोबा अरे ते लाडूचं टोपलं ठेव खाली, तूप संपले, तूप वाढ म्हणले अगोदर. आता मी तिथं असतो ना महाराजांच्या जागी, त्याने तूप म्हणलं का चूप म्हणलो असतो त्याला. कारण की आता आपलं तूप काय नाही भेटणं अवघड आहे. शेवटच्या पंक्तीला बसले आणि महाराजाला म्हणतात तूप आणून दे. महाराज होते ते दिव्य साधू होते, विभूती होते. ठीक आहे म्हणले, तुम्हाला देतो तो. दिगंबर अवस्था होती. तड 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 चालत महाराज विहिरीजवळ गेले. बादली पकडली होती, विहिरीत बादली बुडकवली, वर उचलली आणि त्या गावकऱ्यांपुढे ठेवली आणि त्यांना काय म्हणतात, खातू. त्यांची 2 मिनिटं रेंजच गेली तुमच्यासारखी मगासारखी. ते म्हणले, गणोबा काय पागल बिगल झाला काय तू, पाण्याचं कुठं तूप होतं का. महाराज म्हणले, पाथर खरं. पाहिलं काय दिसलं महाराज, संताचा महिमा तो बहुदुर्गम. ती बादली तुपाने भरलेली दिसली. एक जण हे याच्यासारखं धावलं, हे असं कार्ट होतं का नाही, म्हणलं पाहतोच, म्हणलं खरंच तूप आहे का काय. असं धावलं महाराज ते आणि ते घेतलं, त्याने चाकलं, तूपच होतं. सगळं गाव गणोबा महाराजांना पाहायला धावलं. एकाची नजर सहज विहिरीकडे गेली. का असावं त्या विहिरीत जाऊन पाहिलं, तो काटोकाट महाराज विहीर तुपाने भरलेली दिसली. कशी काटोकाट. ते वरड लागला, विहीर तुपाने भरली, विहीर तुपाने भरली, विहीर तुपाने भरली. सगळं गाव धावलं महाराज तूप पाहिला. बघतात तर काय, पूर्ण त्या ठिकाणी विहीर तुपाने काटोकाट भरलेली दिसली. त्या ठिकाणी सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं, एवढा छोटा बालमूर्ती आहे पण एवढा अलौकिक चमत्कार कसं काय. मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. आपण ज्याला साधारण समजतोय दिव्य विभूती असावेत. महाराजांना नमस्कार करू लागले. महाराज चलत्या पावलामध्ये तिथं आले, तड 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 चालत आले. हातामध्ये पाण्याचे 4 थेंब घेतले आणि महाराज त्या विहिरीमध्ये शिंपले. बघता क्षणी त्या तुपाचं परत पाणी झालं. तिथून चालत गेले महाराज. लोक आश्चर्यचकित झाले. वैज्ञानिक प्रक्रिया आहे गजानन बुवा, करून पहा. आता इथं नका करू, कोणी घरी गेल्यावर करा. वाटी घ्यायची महाराज आणि त्या वाटीमध्ये तुपाचा एक थेंब टाकायचा. किती वेळाने विरघळलो, कुठं चालले कीर्तन, प्रतीक नगर कर. किती वेळाने, अहो तूप तेलगट पदार्थ आहे, तो तरंगतच राहणार आहे ना, जसं दुधावर तरंगतो तसा. अहो महाराज पाण्याचं तूप केलंय आणि तुपाचं पाणी केलंय, हे आपल्या सारख्याला शक्य नाही. वैज्ञानिकाचे सुद्धा डोके बंद पडणे ना, ही प्रक्रिया होणे नाही ना महाराज. पण संताचा महिमा तो बहुदुर्गम. संताला काय शक्य. एकदा पानेरा नावाचं गाव आहे, तिथं महाराज गेले. तिथं रामभाऊ बायस्करांची शेती आहे महाराज. त्यांचा सर्वे नंबर मला वाटतं 21 क्रमांकाचा सर्वे नंबर आहे. बायस्करांच्या शेतामध्ये गेले, नग्न अवस्थेत चालत गेले. रामभाऊनी पाहिलं, कुणीतरी बालक आपल्या दिशेने चालत येतोय. पाहिलं महाराज, जवळ जवळ गेले आणि महाराजांना पाहून ती बैल उधायली आणि महाराज सैरावरा पळू लागली. बरं पाटील, कसं पळू लागली तर तुमची गाडी जशी पळत आली का नाही हायवेने, तशी पळू लागली. आणि महाराज रामभाऊ बायस्कर क्रोधित झाले. 2 दिवसांनी मला पेरणी करायची, मी नांगरणीसाठी बैल घेऊन आलो आणि या नग्न अवस्थेतल्या बालकाला पाहून माझी बैल पुसाटली आणि सैरावैरा धावू लागली. राग सन्ना झाला, हातामध्ये सोटा घेतला आणि फेकून मारणार तेवढ्यामध्ये महाराज गुप्त झाले. काय कळे ना, बैल ज्या दिशेला गेले त्या दिशेला जाऊन पाहिलं, बैल काही दिसली नाही. महाराज सैरावैरा धाव घेतली, निराश झाले, हातात झाले आणि घराकडे आले. घराकडे आले आणि पाहिलं तर गोठ्यामध्ये बैल बांधली होती. घरच्यांना विचारलं कसं काय, ते म्हणे एक छोटा बालक आला होता, त्या बालकाने बैल आपल्याला बांधून दिली. तसंच महाराज ती बैल घेतली. पेरणीचे दिवस जवळ होते, शेतामध्ये गेले रामभाऊ बायस्कर. पाहिलं त्यांनी, काय दिसलो, जे काम 2 ते 3 दिवस लागणार होते नांगरण्यासाठी, ज्याच्यासाठी बैल घेऊन गेले होते, पेरणी करायची होती पुढं, ते महाराज क्षणार्धात ते पूर्ण शेत नांगरून गेलं होतं. हातातला कासरा खाली पडला, अंगाला दरदरून घाम आला रामभाऊच्या, काही कळे ना. आणि महाराज गुडघ्यावर बसले.
मनामध्ये जप करू लागले, अरे हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी साधूची संताची भेट होणे नाही. मला सहज साधू संत देव माझ्या शेतापर्यंत मला दर्शन देण्यासाठी आला, पण मी ओळखू शकलो नाही. रडू लागले, घाईवरून गेले. महाराज तिथं प्रगट झाले. शेतामध्ये बालमूर्ती होती. रामभाऊ बायस्करांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कृपादान केले संती कल्पांती ते सरांना. त्यांना पूर्ण बोधाचा ठसा प्राप्त करून दिला. आणि महाराज सांगितलं, रामा काय काळजी करू नको बरं, आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नको. रामभाऊ बायस्कर यांना आशीर्वादित केलं. महाराज तिथून निघाले. बराच त्यांचा असं बालपणीचा अनेक असं अगणित असा इतिहास आहे. 12 वर्ष लोटली महाराज पाहता पाहता. 12 वर्ष लोटल्यानंतर महाराजांना एक बहीण झाली. तिचं नाव काय होतं माहितीये का? तिचं नाव होतं नुराई. आणि ती नुराई नावाची बहीण सुंदर अशी महाराज ती कन्या प्राप्त झाली. आणि महाराज म्हणू लागले, देवीची झाली दया, माया दिली खेळाया, आता सोडा मुची माया नुराई सदा संभाळ. जगत कल्याणाची भावना मनामध्ये पकडली आणि सांगितलं की आई आणि बाबा तुम्ही काय करा, आता तुमच्यावर देवीची कृपा झाली, तुम्हाला माया दिली देवाने खेळण्यासाठी. आता माझं कार्य खूप वेगळं आहे, तुम्ही माझ्या काय करा, तर माझी माया तुम्ही सोडा बरं. मी 12-13 वर्ष तुमच्या घरामध्ये राहिलो, आता बास, माझं कार्य वेगळं काय आहे, तुम्ही आता काय करा, माझी माया सोडा आणि नुराई सदा सांभाळा, माझ्या बहिणीचा सांभाळ करा. काय महाराज मनामध्ये भावासना तटकन उठले महाराज. आणि त्या ठिकाणी थळ नावाच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर होतं. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आले. तिथं काही आघोरी आणि नागा साधू आले होते उत्तरेतून. त्यांच्या सान्निध्यामध्ये बसले. वैराग्य प्राप्त झाला. आता हे जन्मताच वैराग्य, जसे ज्ञानोबरायांचे वडील आले वैराग्य डोळस मूर्तिमंत, तसे वैराग्यवान जन्माला आले होते महाराज. त्या नागो साधू बघितले आणि त्यांनी ठरवलं की आता पुन्हा या थळ गावामध्ये यायचं नाही. एक गोष्ट बोलून जाऊ, बोलू का माय बाप? माफी मागून बोलतो बरं का बनकर महाराज. साधूचे जीवन असे महाराज, साधूचं संताचं जीवन. तुलसीदासजी आपल्याला सांगतात, जाता जाता आठवलं सांगतो महाराज. मर जाओ जाओ नहीं जन्म भूमि के गाव, गुण दोष न पूछे पुकारे पिछले नाव. तुलसीदासजी म्हणतात, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमी के गाव. ज्ञानोबराच्या आळंदीमध्ये जन्माला आले. त्या आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबराय कळले नाही. तुकोबरायची थळ देहूमध्ये जन्माला आले. त्या तुकोबरायांचं अंतःकरण, तुकोबरायांचा महिमा देहू गावातल्या लोकांना कळला नाही. महाराज मायबाप माफी मागून एक वाक्य बोलतो. जिथं थळ नावाच्या गावामध्ये महाराज जन्माला आले की नाही, त्या थळ गावातल्या लोकांना महाराज ब्रह्ममूर्ती का आले नाही बरं, नाही का आले. महाराजांनी ठरवलं आता इथं काही होणे नाही. आपली कर्मभूमी शेगाव आहे, परंतु मला प्रवास चालू करायचा आहे. मी आता इथं थांबलं नाही पाहिजे. मर जाओ जाओ नाही जन्मभूमी के गाव, गुण दोष न पूछे पुकारे पिछले नाव. ते जन्मभूमीला निरोप दिला आणि त्या आघोरी साधूंबरोबर महाराज उत्तरेत गेले. उत्तरेमध्ये काशी, गया, प्रयागराज असे अनेक तीर्थक्षेत्र केले. 12 वर्ष लागले त्यांना ती सगळी करायला, तीर्थयात्रा केली. आणि त्या 12 वर्षाच्या कालामध्ये अगणित कार्य घडलेले आहे. ते उत्तरेतले तीर्थक्षेत्र करून दक्षिणेमध्ये आले. आणि दक्षिणेतले तीर्थक्षेत्र करत असताना महाराज कुठे आले? पंढरपूरला आले. काय कोण आहे पंढरपूरला? कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे का नाही? एकटा आहे का? कोण आहे माग? ती रुसूनच आलेली बरं. रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवना आली. पंढरपूरचं जुनं नाव दिंडीरवन. आता तिकडे जायचं नाही आपल्याला, परंतु रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवना आली. महाराज इथं लय चांगले वारकऱ्यामध्ये सुख आहे. यांना विचारा काय आनंद. आता हे लेकरं सगळे दिदींच्या सानिध्यामधले लेकर आहेत. वारकऱ्यामध्ये लय आनंद आहे. घरात जरा खटकलं महाराज, देव सुद्धा महाराज रुक्मिणी सोबत वाद झाला. आणि असंच आहे महाराज, खरं सांगू तुम्हाला, ते घरातून हाकलून दिलेलेच वारकऱ्यात येतात महाराज, दुसरी कुठची येत नाही बरं. घरात लईच त्रास झाला, लगेच बॅग उचलली निघाले दिंडीला, लगेच बॅग उचलली निघाले मूर्तिजापूरला. म्हणजे इथल्यांचं नाही सांगत मी, तिकडे आळंदीचं सांगतो तुम्हाला. आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबराय काले नाही, देहूतल्या लोकांना तुकोबराय काले नाही. तसं थळ नावातल्या गावातल्या लोकांना महाराज काले नाही. सोडलं गाव, उत्तरेत गेले, दक्षिणेत आले. आणि दक्षिणेत आल्यानंतर पहिलं गाव त्यांना पंढरपूर लागलं. पंढरपूरला तीर्थयात्रा करण्यासाठी महाराज गेले. आणि तिथं पाहिलं तर तिथं महाराज जगाचा बाप बसला होता. महाराज भ्रमण करत असताना काही आपल्यासारखे लोक महाराजांसोबत चालू लागले. कुठं चालले बाबा? मी पंढरपूरला चाललो.
बरं काय प्रयोजन? बरं महाराजांचा मंत्र चालू होता, गणगण गणात बोलते गणगण, सतत नामस्मरण घेत चालत. आणि हे आपल्यासारखे महाराज मोकळेच हात हलवत पिकनिकला आल्यासारखं चालू लागले. महाराज म्हणले, अवघे जन पापनासे गेले असे पंढरीसे, गात जागा गात जागा गात जागा, अवघी सुखाची राशी सुखाची राशी, पुंडलिकाची ओळली ओळली गात जागा. महाराज म्हणायचे, गणगण गणात बोलते म्हणा, काय अभंग म्हणा, कीर्तन म्हणा, भजने म्हणा. आणि हे महाराजांसोबत चालणारे लोक काय म्हणू लागले माहितीये का? हे म्हाताऱ्या बाया, बाई तुझ्या सोनाचं काय चाललंय आहे का? अहो पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. जिथं जीवनाचं कल्याण करून घ्यायचे तिथं आपण सासू सोनाच्या गप्पा महाराजांच्या मागे येतो मावळले. मग म्हणे अंबाबाईच्या यात्रेला गेले होते, असं झालं तसं झालं जगदंबा. मग सगळं झालं महाराज. आणि महाराजांनी त्याला सांगितलं, अरे काय अंबाबाईचं घेऊन बसलात? अहो लक्ष्मी आईशीच यायची दासी. अहो लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे, जी पायाची सेवा करू लागली, असं देव परमात्मा पंढरपूरला विराजमान, हातामध्ये कर कमरेवर ठेवल्यात आणि विट आहे पायाखाली, असा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या भेटीसाठी थांबलाय. त्याचं गुणनाम करण्याच्या ऐवजी तुम्ही काय गप्पा मारू लागले? महाराज सांगतात, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला तुमच्यासाठी मी माऊलीचं नाव ते महाराजांना ती आहे का नाही तर आमचं वांग वासायला महाराज. तुम्ही काही भजन म्हणा ना, अहो एवढे सुंदर गायक आहेत. मला बोलायला लावू नका बरं, मी कळवईने बोलतो. मी तुमच्या लेकरासारखा आहे. हे फेटा काढल्यावर बाहेर गेलो रे, कधी चापट मारली तरी चालेल. भजन करा माय बाप या जन्मात आहे बरं. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी बोला कर ठेवोनी कटी हो, उधो बोला. महाराज सांगू लागले, अहो त्या आंबाबाईचा काय जागर करताय? अहो तिथं कटेवर हात ठेवून ती आमची आंबाबाई उभी, तिचा जागर करा. पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल, पंढरीच्या वाटेला गेले, पांडुरंगाचं दर्शन केलं. मायबाप पंढरपूरच्या बाहेर आले, पाहिलं तर कानावर अशी कीर्ती पडली की इथं कुठेतरी जवळपास अक्कलकोट नावाचं गाव आहे. आणि त्या अक्कलकोट नावाच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज दत्तमूर्ती अवतरले आहेत. आणि आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या भेटी करता गेलं पाहिजे. निघाले महाराज अक्कलकोटच्या वाटेने, चालत गेले. चालत असताना अक्कलकोट लागलं
आणि महाराजांनी पाहिलं, विचारलं बाबा इथं स्वामी समर्थ नावाचे साधू आले, कुठं राहतात? एकाने सांगितलं चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये स्वामी समर्थ थांबलेत, चला. गेले महाराज, सद्गुरू जवळ गेले. दत्तमूर्ती होते स्वामी समर्थ, आणि चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या बाहेर जाऊन थांबले. आणि महाराजांनी पाहिलं, पाहता क्षणी स्वामी समर्थांकडे पाहिलं. दिगंबर वेश धारण आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळा आहे. असं मलंग साधूप्रमाणे, फकीर साधूप्रमाणे स्वामी समर्थांचं वेश दिसलं. आणि महाराजांना असं वाटलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून हे माझंच कुणीतरी अंश असावं का. प्रमाणबद्ध बोलतो बरं. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. बोला सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू माझे रूप मज तावियेल डोळा, माझे रूप मज तावियेल डोळा, माझे रूप मज तावियेल डोळा, माझे रूप तावियेल डोळा, माझे रूप तावियेल डोळा, माझे रूप तावियेल डोळा, माझे रूप तावियेल डोळा, डोळा, डोळा. ऐकू आला अभंग? ऐका. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे रूप मज दावियेल डोळा, माझे रूप मज दावियेल डोळा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मुग. महाराजांना असं वाटलं हे माझाच अंश आहे, माझे रूप माझा दाविले डोळा, ही तर दुसरं कोणी नसून. महाराज ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले होते. सगळे स्वामी भक्त त्या ठिकाणी नामस्मरण करत होते, भजन करत होते, जप करत होते. महाराजांनी पाहिलं, चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या बाहेर महाराज बसले. महाराजांचा जप चालू झाला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अखंड जप महाराजांनी चालू केला. आणि मध्ये सगळे स्वामी सेवेमध्ये लीन झाले होते, तल्लीन झाले होते. स्वामीची सेवा चालू होती. कशी सेवा चालू होती सांगू? जाता जाता सांगेन तुम्हाला. अनंतासया अंत नसावा, क्षण निद्राही लागे, उपदेशाची अमृतवाणी स्वामी मुखातून जागे. मी कृपा दृष्टीने, मी
भक्तांना पाहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे वाजवा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी योगी अक्कलकोट निवासी योगी त्यागमूर्ती परम विरागी त्यागमूर्ती परम विरागी त्यागमूर्ती परम विरागी त्यागमूर्ती परम विरागी ही परमार्थाची गंगा जणू आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे लळा लावून भोया भक्ता कुठे चालला स्वामी समर्था असं स्वामी सेवेमध्ये लीन होते महाराजांचा मंत्र चालू होता ध्यानस्थ अवस्था मोडली स्वामी समर्थ उठले आणि महाराज कोण साधू दिव्य मंत्राचा जाप करत आहेत बाहेर आले पाहिलं दिगंबर बसलेले आहेत हात जोडले नतमस्तक झाले आणि महाराजांना घेऊन मध्ये गेले बसण्यासाठी आसन टाकलं नमस्कार केला आणि महाराज काही दिवस गजानन महाराज स्वामी समर्थांकडे वास्तव्यासाठी राहिले बराच काय राहिले त्यानंतर स्वामींनी सांगितलं आता आपण धावत्या वेगातच घेऊ बरं स्वामींनी सांगितलं गजानना गजानना नाव स्वामींनी दिलेलं आहे बरं त्यांना गणोबा म्हणत होते आतापर्यंत एक एक नाव सांगत जाणार आहे तुम्हाला मी पुढं गजानना तू आता एक काम कर काय काम कर तू आता अक्कलकोट मध्ये राहू नको मग काय करू सद्गुरू ते सांगतात तू नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे जा त्यानंतर तू अकोटला नरसिंग बाबाकडे जा आणि त्यानंतर तू शेगावला जा शेगाव ही तुझी कर्मभूमी बरं शेगाव तुझी धर्मभूमी आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगू शेगाव हे तुझं समाधी स्थान आहे गजानना जा तू नमस्कार केला महाराज निघाले नाशिकला गेले देव मामलेदार यांच्या घरी आले नमस्कार केला त्या ठिकाणी देव मामलेदार यांच्याकडे काही दिवस वास्तव्याला होते महाराज देव मामलेदार म्हणजे पूर्ण बोधाला प्राप्त झालेले संत होते त्या ठिकाणी अलौकिक असा चमत्कार देव मामलेदार यांचा सुद्धा होता नाशिकला आले काही दिवस वास्तव्य केलं एकदा एका यवनाने ठरवलं की देव मामलेदार यांचं नाशिकमध्ये भरपूर कीर्ती झाली प्रसिद्धी झाली आता आपण काय करावं हे नाव धुईस मिटवावं म्हणून एका यवनाने पण केला महाराजांचा नियम होता प्रवचन झालं की प्रसाद घ्यायचे आणि वाटायचे भक्तगणांना त्या प्रसादामध्ये मांसाचे तुकडे कालवले आणि ते देव मामलेदार यांच्या पुढे ठेवलं महाराज आता ते सद्गुरूच होते त्यांना काही सांगायची गरज नाही महाराज गजानन महाराजांना समजलं महाराजांनी स्मित हास्य केलं देव मामलेदार यांच्याकडे पाहिलं आणि शांत राहिले सद्गुरूंनी प्रवचन झालं देव मामलेदार यांनी हात घातला आणि ते कपडा बाजूला केला पाहिलं तर महाराज त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं दिसली संताचा महिमा तो बहुदुर्गम असा काय लोटला महाराजांनी सांगितलं तुम्ही महंताकडे काय करा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर जा नाशिकला पंचवटीमध्ये जा तिथं काही दिवस साधना करा कपिलधारा तीर्थावर महाराजांनी 12 वर्ष तप केलं 12 वर्ष तप केलं काही दिवस एकमुखी दत्ताच्या मंदिरामध्ये ध्यानस्थ अवस्था करू लागले त्याच्यानंतर महाराज तिथून त्यांनी ठरवलं की आपण इथं साधना करायची एका वटवृक्षाखाली आले महाराज आणि वटवृक्षाखाली पंचवटीमध्ये साधना करू लागले बराच काय तिथं केला जवळपास 12 वर्ष महाराजांनी तिथं तप केले असं सांगण्यात आलेलं आहे 12 वर्ष तिथं महाराजांचं काय गेला आणि त्यांनी तेव्हा मला वाटतंय इथं लाडकारंजाला त्यांचं नाव बघा आता ओघात बाळशास्त्री गाडगे बरोबर ना बाळशास्त्री गाडगे नावाचे एक महंत होते आणि त्याने ठरवलं की आपण नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायचं का त्र्यंबक हा तीर्थ राज त्र्यंबक हा तीर्थ राज पुरविल अंतरीचे काज पुरविल अंतरीचे काज त्याही तेजा माझे तेज त्याही तेजा माझे तेज महाकाळ उचनी ठरवलं महाराज
महाराज 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर आहे, तिथं सदा निवृत्तीनाथ समाधीस्थ झालेले आहेत. आपण गेलं पाहिजे. बाळशास्त्री गाडगे गेले आणि महाराज त्र्यंबकेश्वरला नमस्कार केला. पंचवटीमध्ये आले, पाहिलं एका वटवृक्षाच्या झाडाखाली कोणीतरी दिगंबर साधू, लौकिक असं चेहऱ्यावर तेज आहे, नमस्कार करावं. बाळशास्त्री दर्शन घेतलं. त्या ठिकाणी महाराजांनी मस्तकावर हात ठेवला. काय पूर्ण बोधाचा ठसा त्यांना प्राप्त झाला. महाराज त्यांना असं वाटलं हे माझे सद्गुरू आहेत, हे गुरु आहेत, हे कोणी साधारण मनुष्य नसून अलौकिक काहीतरी चमत्कार यांच्याकडे आहे. त्यांचा हात स्पर्श झाल्यानंतर अंतःकरणातली चतुष्पद जागृत झाली, अंगाला काटे येऊ लागले. सद्गुरू आहेत, ह्यांना आपण काहीतरी काही दिवस सेवा केली पाहिजे. बाळशास्त्री गाडगेंनी विनंती केली, महाराज काही दिवस लाड करंजा येते, मला सेवेचा मान द्या. महाराजांनी होकार दिला. तिथून मूर्तिजापूरला आले. बरं, मूर्तिजापूरला इथं बैल टांगा केला आणि महाराज तिकडे लाड कारंजाला घेऊन गेले. लाड कारंजाला गेल्यानंतर तिथं महाराज राहू लागले. बरेच दिवस राहिले, पण कोणत्याच संताला उपाधी नको असते. बरं, ज्ञानोबारायला तुमची सेवा नकोय, तुकोबारायला तुमची सेवा नकोय, आपण करावं लागतं महाराज परत फेड म्हणून. अहो हे आता आम्ही वाजू राहिलो म्हणून राहिलो, आमच्या संसार चालवा म्हणून ही लोक आम्हाला काही दक्षिणा देतात. आता या दक्षिणात आम्हाला काय महाराज, आम्ही उद्या शेतात गेलो तर आम्ही काही बैलासारखं काम करू का हो महाराज. पण आम्हाला एक आमच्या भागामध्ये एक महंत होते, पूर्णच बोधाला प्राप्त झालेले संत होते. त्यांचं वाक्य बरं माझं नाही, सांगतो तुम्हाला. मी लहान होतो असं त्या पोरासारखं तेव्हा त्यांचे कीर्तन ऐकले. ते म्हणतात हे जे बाल कलाकार तयार झालेत नाही, हे तुम्हाला दिसतात ना, आमच्या दिदी सगळ्या थांबल्यात बघा, ते लेकरं थांबल्यात 4 मस्त. वा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता, मुक्ताबाई नाही पण तुम्ही तुकोबर आहे, मुक्ताबाई आमच्या जनाबाई बहिणाबाई. बरं नाही नाही काय नाही, चालत असते, आपलेच महाराज आहेत. विठ्ठल 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 कुंडली कवर पंढरीनाथ भगवान की जय. चालत असते महाराज, टेन्शन घ्यायचं नाही. माझी जरा पारख चुकली, पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आता इथं विषय चालू होता. बरं ठीक आहे. तिथून महाराजांनी ठरवलं की आता इथं तप झालं, तपाच्या नंतर आपण आता अकोटला गेलं पाहिजे. अकोटला नरसिंग बाबांकडे गेले. आता नरसिंग बाबा हे दिव्य पुरुष होते, साधू होते. त्यांनी ठरवलं महाराज गुहेमध्ये तप करत बसले. महाराज तिथे गेले, गणगणगणात बोते गुफेमध्ये तप पाहिलं त्यांचं चालू आहे. आणि महाराज गुफेच्या बाहेर बसले आणि दिव्य मंत्राचा जाप चालू झाला महाराजांचा. आणि त्या ठिकाणी नरसिंग बाबा हे ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले होते, त्यांचा जाप चालू होता. ओम डिम डिम डिंक 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 डमरो पानो सदा यस वये फुं फुं फुंक 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 सर्पजाल हृदयंच्या घंगंच्या घंटारवम वम वम वंकत वंब वंब वहनम कारुण्य पुण्यात परम भम भम भंकत भंब भंब नयनम ध्यायते शिवम शंकरम यावत तो या धरा 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 भूधरा यावत चारु सुचारु चमरम चामीकरम चामरम यावत रावण राम राम रमणम रामायणे श्रूयताम तावत भोग विभोग भोग मुतलम योगायते नित्यस यस्याग्रे द्राट द्राट द्रुट द्रुट ममलम टटम टम टटम टम तैलम तैलम तु तैलम कुकु कुकु सकम कम डंसम डंसम डुडंसम ढुई ढुई चकित भूपके भोयनालम ध्यायस्त विप्रगाय सवसती सवल पातु चंद्र चूड. असा जप शिवाराधना चालू होती. महाराजांचा मोकळा मंगळवार गणगणात बोते. जसं रामकृष्ण हरी वारकऱ्याचा सोपा मंत्र, तसं गणगणगणात बोते. दिव्य मंत्र कानावर पडला, तटकन उठले नरसिंग बाबा. पाहिलं कोण आहे, साधू आहे. नतमस्तक झाली, नमस्कार केला. 2 वर्ष राहिले अकोटला. आणि तिथून महाराज बग्गी जावर येथे आले. तिथं माणिक बुवांकडे काही दिवस राहिले, 8 दिवस राहिले. आणि तिथून महाराजांनी ठरवलं की आता आपण कुठं जायचं, आपल्या शेगावला जायचं. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. देवीदास पाथरोकर यांच्या मुलाची मुंज होती आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू होता. वटवृक्षाखाली पत्रवाया पडल्या होत्या आणि त्या पत्रवायावरचं अन्न महाराज वेचून खात होते. उष्ट्या पत्रावळी जेवला भक्षण करती भाताचे कण. उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करती भाताचे गण. तेजस्वीती कांतिमय रणो, तेजस्वीती कांतिमय रणो. वाटे तपस्वी माघ सप्तमी पुण्या दिवसी प्रगटले योगी.
प्रगटले योगी मध्ये ब्रह्म व्यापिले नैवती सभा माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महाराज प्रगटला योगी महाराज अणु रेणू मध्ये ब्रह्म व्यापिले माघ सप्तमी दिवशी महाराज शेगावला उष्टावा पत्रवा खात असताना बंकटलाल आणि महाराज पंथांना दिसण्यात आले. पाहिलं बघा, हिऱ्याची पारख जसं झोरी करतो ना तसं ते बंकटलाल अगरवाल झोरी स्वतःवर त्याला कळलं, अरे हेच संत आहेत. कोण? लगेच एका क्षणात कळलं महाराज संत कोणे, साधू कोणे, बंधू कोणे. बंकटलालने एका क्षणात पाहिलं हे दुसरे तिसरे कोण नसून हे देव आहेत, हे संत आहेत, यांना शरण गेलं पाहिजे. पंतांना सांगितलं, पंत अहो चला आपण महाराजांचं दर्शन घेऊ. आले महाराज नतमस्तक झाले. महाराज आपलं गाव कुठलं, नाव काय, काहीच बोलत नव्हते महाराज. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. महाराज हे भोजन खाऊ नका, हे उष्ट आहे. मी पाथुरकरांकडे जातो, तुमच्यासाठी पत्रवळे आणतो. धावत गेले, पत्रवळे आणली, पुढे ठेवली. महाराज चांगलं भोजन करा, हे खाऊ नका, अहो हे उष्टावळ आहे. महाराजांचे शब्द ऐका बरं, गोड चरित्र सांगतोय तुम्हाला. उष्टावळ अहो अन्न तर पूर्ण ब्रह्म आहे, हे उष्ट कसं काय? जे पूर्ण ब्रह्म आहे ते उष्ट कसं काय असू शकतं? शक्य नाही. त्याच्या पुढे महाराज तिथून उठले, तड 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 चालत गेले. महाराज पुढे एक नाला वाहत होता, नाल्यातलं पाणी ओंझळीत पकडलं. बंकटलाल पंत महाग धावले. महाराज अहो ते पाणी दूषित आहे, पिऊ नका, ते पाणी चांगलं नाही, जनावर सुद्धा त्याच्यात तोंड घालत नाहीत, पिऊ नका. असं पाहिल्यानंतर महाराज पाहतात, गणगणगणात बोलते. पाहता क्षणी ते गडूळ पाणी शुद्ध जल झालं. महाराजांनी प्राशन केलं आणि महाराज उठले. बंकटलालाकडे पाहतात, पंताकडे पाहतात आणि म्हणतात, पंत वा, असं जमलं पाहिजे बरं. परत एकदा पंत. पंतांना आवाज मारला. महाराजांनी सांगितलं, का हो, ज्या अन्नाला तुम्ही नाव ठेवताय, ज्या पाण्याला तुम्ही नाव ठेवताय, साधं समजू नका बरं, ही गंगा माय आहे माझी. महाराज ते तर नाला आहे, गंगा कुठला? अहो अज्ञानी जीवासाठी नाला आहे, ज्ञानी माणसासाठी कशाला नाला आणि काय? महाराज सांगू लागले, गावीचे होते लेंडवळ गंगे सीमेत गंगा जळ, काग विष्टेचे झाले पिंपळ त्यासी निंदी कोण म्हणे. गावीचे होते लेंडवळ आणि गंगेशी मिळता गंगा जळ, काग विष्टेचे झाले पिंपळ त्यासी निंदी कोण म्हणे. अहो गावातली जो नाला वाहतोय तो कुठं जातोय? तुम्ही बोलायचं आता महिला मंडळ, तुम्ही हे माय माऊल्या माझ्या पुढे बसलेत ना, लय गोड नजर चावले बरं तुमची, छान तुम्ही माझ्याकडे चिंतनात रमलेत महाराज, छान पाहतात ते. तर मागही माझी काही नजर जाय नाही एवढी, पण आहेत जागेवर. सांगा महाराज, नाला कुठं जातो? कुठं जातो? ओढ्याला. ओढा कुठं जातो? सरोवराला. सरोवर कुठं जातं? नदीला. नदी कुठं जाते? समुद्राला. समुद्र कुठं जातो? सागराला. सागर कुठं जातो? गंगा सागराला. आणि त्याच गंगा सागराचं पाण्यानं आपण काय करतो? देवावर शिमतो, आपल्यावर शिमतो आणि महाराज आचमन करतो, केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. महाराज सांगतात, गावीचे होते लेंडवळ गंगेसी मिळता गंगा जळ, काग विष्टेचे झाले पिंपळ त्यासी निंदी कोण म्हणे. अहो काव्याने विष्ठा केली आणि त्याच्यातून पिंपळ उगवत. मग आपण पितृदोष जावं म्हणून त्याच पिंपळाला प्रदक्षिणा मारतो, त्याच पिंपळाला दूध घालतो, मग त्याला निंदायचं का? एवढंच नाही, गजानन महाराजाच्या पुढे जाऊन बोलतात, अहो आपल्या सगळ्यांची माऊली ज्ञानोबर आहे. हे आळंदीला समाधीस्थ झाले, कुणाच्या सानिध्यात झाले? धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य
इंद्रायणी पिंपळाचा पार. अहो ते ज्ञानोबा सुद्धा त्याच पिंपळाच्या सानिध्यामध्ये समाधिस्थ झाले ना. एवढ्या दिव्य ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर बंकटलाल आणि पंथ चकितून पाहू लागले. अरे आतापर्यंत शेगावमध्ये अनेक वारकरी आले, अनेक कीर्तनकार आले, बर परंतु असं दिव्य ज्ञानाच्या गोष्टी कुणीही केल्या नाही. निश्चितच आपल्या गावामध्ये जे आल्यात का नाही हे साधारण विभूती नाही बरं. हे कुणीतरी दिव्य विभूती आहेत. आणि महाराज तिथून महाराज चालत निघून गेले. पण बंकटलालला काही करमत नव्हतं. सद्गुरूच्या भेटीच्या आस मनामध्ये लागली, शोधू लागले. महाराजांनी शेगावमध्ये वास्तव्य केलं, बराच काळ तिथं राहिले. महाराजांचा सतत जप असायचा, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. वा, असं पाहिजे समय सूचकता. गणगणगणात बोते म्हणत असताना महाराज लोक शेगावचे का म्हणून राहिले माहितीये का? गिने गिने बुवा काय म्हणून राहिले? साऊंडवाले काय म्हणून राहिले? गिन गिने बुवा. बघा आता साधूची चालू म्हणजे साधूची संगती कुठून चालू होते बघा. संत लगेच कळत नाहीत ना. गिन गिने बुवा म्हणू लागले. मग कालांतराने जशी जशी महाराजांची प्रचिती होईल तसं तसं महाराजांना गजानन महाराज म्हणू लागले. बर बर. आणि कालांतराने महाराजांची जेव्हा दिव्य प्रचिती शेगाव मधल्या लोकांना झाली तेव्हा काय म्हणू लागले माहितीये का? गजानन माऊली, माऊली म्हणू लागले. एक सांगू, एक बोलू माय बाप, आपल्यावर जर काही संकट आलं ना, जी धावून येते ना तिला आई म्हणतात बरं. पण संकट यायच्या आधी जी धावून येते ना तिला माऊली म्हणतात. बाबा, ओ बाबा इकडं पहा. रामकृष्ण हरी, धन्यवाद. माझं अंतकरण तुम्हालाच कळालं बरं. एवढ्या समाजात तुम्ही टाळ्या वाजवले का नाही? वा, बाबांसाठी टाळ्या वाजवा. असं असं लगेच परत फेड करावं लागते महाराज. यांनी चाल म्हणली, यांनी वाजवलं. अहो ह्यांचे जीव आतडे तुटतात महाराज. आळंदीला जाऊन बघा, पकवाजाची थाप उगं बसत नाही महाराज. थापेवरनं पकवाजा कळतो आम्हाला. याच्यासाठी बोटातून रक्त काढावं लागतं. अहो हे गरम पाणी पिऊ, हे नडे भाजून गायक झालेले. हे काय असं काही वावग शेंगा खाऊन गायक झालेले नाहीत महाराज. तर कलाकाराला दाद दिला शिका. कुठं चालू होतं महाराज? म्हणा कीर्तनात. हा, माऊलीवर चालू होतं बघा. असं समय सूचकता आहे का नाही? काय म्हणू लागले? गजानन माऊली. बोलू, ह्या विश्वाच्या पाठीवर 3 माऊल्या प्रसिद्ध आहेत बरं. जी पंढरीला उभी आहे ना तिचं नाव काय? ती विठू माऊली. जी आळंदीला समाधिस्थ झाली ती ज्ञानेश्वर माऊली. आणि जी शेगाव मध्ये समाधिस्थ झाली ना तिचं नाव काय? तिला म्हणतात गजानन माऊली. तिला म्हणतात गजानन माऊली. आपण महाराज भाग्यवान आहोत. महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण जन्माला आलो. विचार करा, पंढरीला जी आहे ती विठू माऊली. संत वर्णन करतात ना, वाटोली पाहता शिनोले डोले येऊ तुमाये पांडुरंगे. हा येऊ तुमाये पांडुरंगे. तुमाय माऊली कृपेची सावली. तू माय माऊली कृपेची सावली. ती विठू माऊली ती कशी कृपेची सावली? तुका म्हणे कृपा नाही, तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावाविल. कृपेची सावली ती विठू माऊली. वा. पुढं ज्या आळंदीला समाधिस्थ झाली ना, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. गमावली
ज्ञानराज माझी योग्याची माऊली. नरहरी महाराज सांगतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली जेने निगमवल्ले प्रगट केले, जेने निगमवल्ले प्रगट केले. आळंदीची कोण? ज्ञानेश्वर माऊली. याच्या पुढे जाऊन सांगू, म्हणजे शेगावला तुमचं आमचं भलं व्हावं, तुमचं आमचं हित व्हावं, तुमचं आमचं कल्याण व्हावं, याच्यासाठी जे अवतरली ना महाराज, ती शेगावची माझी गजानन माऊलीवर. भाग्यवान लोक आहेत आपण, महाराजांच्या सान्निध्यामध्ये जन्म घेतल्यावर. म्हणूनच वर्णन आहे ना, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बोला सामर्थ्याने संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पदतीर्थाचे राशन करिता, पदतीर्थाचे राशन करिता, मुखी झळकले आस, आस मुखी झळकले आसू, माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने, क्षणात पुसले आसू, आसू क्षणात पुसले आसू. माय माऊली शेगाविया चला जाऊया, शेगाविया चला जाऊया, आनंदाच्या माहेरा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शेगावला जी प्रकट झाली ना महाराज, ते गजानन माऊलीवर. आपल्या चामड्याची चप्पल जरी केली आणि महाराजांच्या पायात घातली ते ऋण फेटणार. अहो महाराज ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धरावया आले दिनजना, जड जीवांचा उद्धार व्हावा याकरता महाराज त्या ठिकाणी अवतरित झाले. सांगायचं तुम्हाला वेळ झालाय महाराज, आपल्याला काही भरपूर असा चरित्र भाग आहे. महाराजांनी अगणित असं अलौकिक असं कार्य त्या ठिकाणी केलं. त्यांच्या जीवनामध्ये असंख्य असे चमत्कार घडले. लीला अनंत केल्या पंकट सजनाथ, पेटविले त्याग्नी वाचून दिल मेस, क्षणात आणले जीवन निर्जल वापेस. केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश, हरी बोल
छोटा दृष्टांत सांगेल आणि 5 मिनिटामध्ये कीर्तन आवरतो बरं महाराज. इथं मूर्तिजापूर मधील डॉक्टर त्र्यंबक रामचंद्र कंवर महाराजांचे शिष्य होते. 16 वर्षी लग्न झालं. लहानपणापासून आध्यात्मिकाची आवड होती. एकाने सांगितलं शेगावला गजानन महाराज प्रकट झाल्यात, आपण गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. लहान अवस्थेमध्ये आले, पाहिलं, दर्शन घेतलं महाराजांचं. परंतु महाराज सगळ्या सभेमध्ये पाहू लागले, पण भाऊ कौरांकडे कधी पाहिलंच नाही. नाराज झाले, निराश झाले. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा हेच घडलं महाराज. 6व्यांदा ठरवलं की आता शेगावला जाईन, पण ही माझी शेवटची वारी असेल. आता जर महाराजांनी मला पाहिलं नाही, माझ्याशी बोलले नाही, दर्शन दिल्यानंतर पुन्हा मी शेगावला जाणार नाही. ध्यास केला, गेले. तसंच झालं, महाराजांनी पाहिलंच नाही. महाराज निराश झाले, हातात झाले आणि महाराज जितक्यात उठणार तितक्यात महाराज धावले, पुढ्यात बसले आणि सांगितलं, भाऊ अरे तुझ्या खिशामध्ये जी सुपारी आहे ना, तू एकटंच खाऊ राहिला, मले बी दे. महाराज बोलले. एवढा आनंद झाला भाऊ कौरांना. महाराज शेगावची निष्ठा सोडलीच नाही. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, एवढा त्यांचा भाव बळकट झाला. रोज दर आठवड्याला शेगावची वारी करू लागलो. अनेक काळ गेला. एकदा असं झालं, वारी करत होते. वारी करत असताना एका इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला होते, त्याला सर्जन म्हणायचे. तो सर्जन एका दिवशी गोंधायला म्हणला, भाऊ कंवर, अहो किती दिवस झालं तुम्ही आठवड्याला दर आठवड्याची सुट्टी काढताय, 2 दिवस शेगावला जाताय. अहो त्या नागड्या साधू मध्ये काय ठेवले आणि कशाला जाते तिकडे, तुम्ही एवढे शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, तुम्हाला काय कळतं का? असं धावलं महाराज ते. परंतु निष्ठावंत भाव होता महाराज. भाऊ कौरांना काही फरक नव्हता पडत. महाराज सगळं ऐकून घ्यायचे, पण शेगावला मात्र यायचे, वारी चुकू द्यायचे नाही. असं अनेक काळ लोटलं. एका दिवशी तो सर्जन, तो इंग्रज अधिकारी म्हणतो की भाऊ कंवर, तुम्ही ज्याच्यासाठी एवढे वेडे पेशे झाल्यात, असं कोण अवतरले त्या शेगावमध्ये, असं काय त्या साधू मध्ये, मला दाखवाच. ते इंग्रज अधिकाऱ्याला घेऊन शेगावमध्ये आले. तेव्हा काय शेगाव एवढं प्रगतशील नव्हतं महाराज, खेडेगाव होतं. आपटत 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 आला महाराज तो इंग्रज अधिकारी आणि त्यांनी पाहिलं एका उमराच्या झाडाखाली बाज टाकले आणि त्या बाजेवर कोणीतरी दिगंबर साधू बसलाय पाठमोर करून. त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं काहीतरी लवाजमा असेल, अगरबत्त्या मेणबत्त्या त्याच्या पुढे पेटवल्या असेल असं वाटलं. अहो संताला उपाधी नकोच असते. पाहिलं महाराज आणि तो इंग्रज अधिकारी म्हणतोय, दिस इज मॅड मॅन, युअर गॉड ब्लडी फुल. आता हे ब्लडी फुल म्हणायचं मला अजून कळालं नाही शोध. त्यात ते उगं शिकलोय थोडं म्हणून ते तुम्हाला सांगू राहिलो. ब्लडी फुल, ब्लडी फुल म्हणलं भाऊ कौरांना. भाऊ कौर म्हणले, इंग्रज अधिकाऱ्याला म्हणले, सर्जन यू कॅन सी माय गॉड, यू कॅन सी माय गुरु, हे माझे गुरु आहेत, हे माझे देव आहेत, असं हाक मारू लागले महाराज. सांगू लागले, महिमा वर्णन करू लागले संताचा. परंतु त्या इंग्रज अधिकाऱ्याला काही कळणार. त्याला वाटलं हे उघड्या नागड्या वेशात एक साधू बसलाय आणि ह्याला देव म्हणू लागले, ह्याला गुरु काय म्हणू लागले, हे सगळं थोतांडे असं त्याला वाटू लागलं. आता हे अशा जागी चर्चा करत होते. आता इथं मंडपाच्या बाहेर जे काही बसले असतील अशा जागा, आता मला त्यांचा माझा काही संबंध आहे का? तसं गजानन महाराजांचा त्यांचा काही संबंधच नव्हता. गजानन महाराज उमरा खाली बसले होते आणि इकडे महाराज ही चर्चा करत होते. मग आता चर्चेचा त्यांचा संबंध नसला तरी साधूचा अंतकरण त्रिकाल ज्ञानी होते. उठले महाराज बाजेवरनं, तड 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 चालत महाराज गेले भाऊ कौरांजवळ आणि महाराज त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे मोठे मोठे डोळे केले. म्हणजे चोपदार माझ्यावर करू नका बरं, मोठे मोठे डोळे केले. म्हणजे तुमच्या मनात असं येऊ नये म्हणून मी बोललो बरं. ना तर तुम्ही म्हणायचे 11 वाजून गेले तरी ह्याचा गजानन महाराजच संपना अजून. मोठे मोठे डोळे केले आणि त्याला म्हणले महाराज, काय म्हणले इंग्रज अधिकाऱ्याला, युअर फादर इज मॅड, युअर मदर इज मॅड, युअर ऑल फॅमिली इज मॅड, गेट आउट फ्रॉम इंडिया. इथून निघून जावा भारतातून. तुझा बाप पागल, तुझी माय पागल, तुझं खानदान पागल. ज्ञानोबराय सांगतात 56 भाषेचा केला से गौरव. अहो इथले साधू संतांची भूमी, इथं काही एक भाषा आहे ती. अहो 56 भाषेचा गौरव केला ज्ञानोबरायांनी. इथले साधू संत कमी समजू नका महाराज. यांना शब्दाची ह्याची सांगायची गरज नाही तुम्हाला. तो इंग्रज अधिकारी तेव्हापासून शेगाव मधून जो पळून गेलाय तो आज तर एका शेगावला आला नाही महाराज. शब्दामध्ये संताचा महिमा करणं अशक्य आहे. हेच महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा
संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांची काम नाही येते. इथं किती इंग्रजी शिकून आलं, कन्नड शिकून आलं, तेलगू शिकून आलं, तिथं चालणार आहे संत पुढं नाही महाराज. तो बहुदुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येते. तुकोबाराय दृष्टांत देतात, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, एखादी म्हैस आणि गाय लय दूध द्यायला लागली म्हणून काय तिला कामधेनूची उपमा देता येत नाही. तसं संत आहेत महाराज. संताचं अंतकरण करण्यासाठी संतच व्हावं लागतं. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल. मला जाता जाता महाराज 5 मिनिटं 2 मिनिटं घेऊ का उगं, चालेल का तुम्हाला मायबाप? 2 मिनिटं महाराजांसाठी. 2 मिनिटात एक दृष्टांत सांगतो तुम्हाला आणि कीर्तन संपवतो. माफी मागतो बरं, जास्त लेट घालायचं नाही, पण एक 2 मिनिटं मला सांगायचंय तुम्हाला. तरीच महिमान कळू येईल. महिमान शब्दावर बोलायचंय मला. का? अकोल्यावरनं रघु आला, मठामध्ये बसला. मठामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ध्यानस्थ अवस्थेला बसले होते. महाराजांना सांगितलं, महाराज मनामध्ये एक इच्छा आहे, बोलू का? अरे काय झालं रघु, कधी आला अकोल्यावरनं? बोल, काय इच्छा आहे मनामध्ये? महाराज वय झालं बरं, थोडं लग्नाचं बघा, लग्न करायची इच्छा आहे, तरुण वय झालं. महाराज म्हणले ठीक आहे की मग होईल की लग्न. अहो कधी व्हायचं महाराज? उद्याच होईल. उद्याच होईल? कसं शक्य आहे? शक्य आहे. जा अकोल्याला परत. आपण महाराज काय नाव आहे तिचं, कुठं राहते ती, कशी दिसते, काय आहे मला सांगा. म्हणे गौरी नाव आहे तिचं, गोल चेहऱ्याची बघ, आणि कुठं नाही तुझ्याच गावात आहे, जा म्हणे शोध. जसं आम्हाला दगड धानावरनं शोधून आणली ना गजानन भाऊनी, तसंच महाराज जा म्हणले अकोल्यात, हाय म्हणले अकोल्यात गोलतोंडाची गौरी नाव आहे, जा शोध म्हणले. गेले महाराज, पाहिलं गावामध्ये पंच बसले होते. कुठे गेलता? शेगावला गेलतो. काय म्हणले महाराज? उद्या लग्न आहे माझं, या लग्नाला. वा रे वा. गेला घरी, झोपला. रात्र गेली महाराज, दिवस उजाडला. पाहिलं गावामध्ये तर रघुचं लग्न आहे म्हणलं रघु पंचांना. आता 9-10 वाजायला आले, 11 वाजले, पण ह्याचं काही लग्न अजून लागणार. बरोबर की नाही? मग कसं काय बघावं म्हणले. जाऊन पंच घरी गेले, पाहिलं तर काय, रघु अरे ये बाहेर. रघु काय यायचं नाव घ्या ना. घरामध्ये गेले, पाहिलं तर रघु काय झाला होता, मरून पडला होता महाराज. अरे संत वाक्य खोटे झाले हे ना कधी कोणी ऐकले. संताचं वाक्य खोटं होणं नाही हे कसं शक्य आहे? शेगावला गेले महाराज. महाराज अहो रघु मेला बरं, रघु मरण पावला. तुम्ही तर म्हणले उद्या त्याचं अकोल्यात लग्न लागणार आहे, आणि रघु कसं काय मरू शकतो? महाराज कसं काय झालं सांगा आम्हाला. अरे असं कसं होऊ शकतं? झालं की लग्न त्याचं? महाराज म्हणले झालं लग्न त्याचं. अहो महाराज तुम्ही तर मेला, कधी लग्न झालं? अरे झालं लग्न त्याचं, सकाळीच झालं म्हणले. कसं माहित तुम्हाला? म्हणजे मला सगळं माहिती. लग्नामध्ये काय होतं? लोक जमतात. जमली का लोक? जमली. लग्नामध्ये काय होतं? हार घालतात. घातला का हार? घातला. लग्नामध्ये काय होतं? अक्षदान फुलं वाटतात. वाटल्या का अक्षदा फुलं? वाटली. ह्याच्या पुढे जाऊन बोलू. लग्नामध्ये काय होतं? जसं सप्तपदीला अग्नीला फेरे मारतात, तसे फेरे मारावं लागतात. फिरविला घट, फोडीला चरणी महावाक्य, ध्वनी बोंब झाले. फोडला का घट? मारली का अग्नीला प्रदक्षिणा? महाराज मारले की. अरे झालं की लग्न त्याचं. हाडा मासाच्या गौरी बरोबर नाही तर शेणाच्या गौरी बरोबर लग्न झाले त्याचं. अरे त्याचं आयुष्यच अल्प होतं, कमी आयुष्य होतं, त्याला आयुष्यच तेवढं प्रदान होतं. परंतु एक सांगू, आदल्या दिवशी मला भेटून गेलाय. सायुज्य पदाची मुक्ती मी त्याला देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. ते अकोल्याला परतले. मला सांगायचंय तुम्हाला, त्रैलोक्याचा मालक तिथे शेगावमध्ये बसलाय महाराज. जा एकदा समाधीवर, दर्शन घ्या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. नमो गजानना, नमो गजानना. हातवर येत आहे. नमो कॅमेरावाले ह्यांना घ्या. नमो गजानना, नमो गजानना. तुम्हाला शपथ आहे म्हणा. नमो गजानना. उठू नका, उठू नका. दुर्बलया हृदयातून, चंचलया चेतातून, झुर झुर त्या नेत्रातून, झुर झुर त्या नेत्रातून स्वरूप पाहू दे रे, स्वरूप पाहू दे रे.
नमो गजानना नमो